काल नीलमताईंनी जे वक्तव्य केलं त्याच्या मिरच्या अनेकाला झोंबलेल्या आहेत। सांगायचं तात्पर्य त्यांचं एवढंच होतं की पैसे दिल्याशिवाय काही होत नाही, परंतु त्यांनी दिले नाहीत हे त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि आज जर पाहिलं तर त्या नीलमताईवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे महाभाग आता तुम्हाला टीव्हीमध्ये दिसत आहेत। मी यांना एकच प्रश्न विचारतोय, नारायण राणे साहेबांनी सांगितलं होतं की तुमची विहीर किती मोठी आहे, किती त्याच्यात पाणी ओतलं तर ती भरत नाही, त्याला उत्तर का दिलं नाही यांनी? राज ठाकरे साहेबांनी त्यांना प्रश्न केला होता, अरे हे फक्त खोकं नाही चालत यांना कंटेनर लागतात, त्याला उत्तर का दिलं नाही यांनी? रामदास कदमांनी त्यांच्यावर आरोप केले, त्याला उत्तर का दिलं नाही त्यांनी? दीपक केसरकरांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते, त्याला उत्तर का दिलं नाही? म्हणजे एक महिला आहे म्हणून तिच्यावर जे तुटून पडायचं जे काही पद्धत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंतही शांत आहेत, ते त्यांनी सांगितलं की मला तोंड उघडायला लावू नका। मर्सिडीज काय घेऊन बसली? मर्सिडीजची किंमत किती असते? मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे। जे गडाख होते, एका दिवसात अपक्ष असलेल्या माणसाला मंत्री बनवलं। तुम्हाला असं कोणतं दिव्य स्वप्न पडलं होतं की त्याला मंत्री बनवायचं, तेही कॅबिनेट मंत्री? अहो, या मागच्या निवडणुकीमध्ये यांनी ज्यांना ज्यांना तिकीट दिले त्यांना थोडं जाऊन विचारा। माझ्या जिल्ह्यापुरतं सांगतो, माझ्या विरोधात उमेदवार दिला पक्षाचा एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता 8 दिवसाचा। किती? 8 दिवसाचा। 8 दिवसाच्या माणसाला तुम्ही तिकीट देता? मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते? जे 20-20, 25-25, 30-30 वर्ष तुमच्यावर काम करतायत त्यांना तिकीट का नाकारलं? आणि आज तो माणूस कुठे आहे हे विचारा त्यांना। वैजापूरमध्ये बोरणाऱ्यांच्या विरोधात माणूस दिला होता, एक व्यापारी माणूस, निवडणूक लढवली, तो आज भाजपमध्ये का गेला? सिल्लोडचा उमेदवार जो भाजपमध्ये होता, निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याकडे आला, निवडणूक झाली, तो भाजपमध्ये का गेला? पैठणचा उमेदवार तो कुठे आहे विचारा त्यांना। अनेक ठिकाणी मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी यांनी पैसे घेतले, तिकीट वाटले आणि त्याचा परिणाम असा झाला, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते सर्व बाजूला पडले। आणि या बाकींच्यांचं जे काही दलाल आहेत ना, जे आता बोलतायत, त्या दलालांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलंय। म्हणून कुणी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय करतायत याचं एकदा स्पष्टीकरण द्या। तुम्ही एकनाथ शिंदे साहेब जर बोलले ना, त्या दिवशी तुम्हाला कळेल की नेमकं किती कसे कसे पैसे आणि कुठं घेतलेत। या सगळ्या बाजू मांडताना आम्हाला सुद्धा त्रास होतो। आम्ही अभिमानाने आणि गर्वाने सांगू शकतो, शिवसेना प्रमुख होते ते निवडणूक लढवताना विचारायचे, बाळा तुझ्याकडे पैसे आहेत का रे? विचारायचे उलटा प्रश्न, तुझ्याकडे पैसे आहेत का रे? तुला काही मदत लागते का रे? हे विचारणारे शिवसेना प्रमुख होते। आणि आता तिकिटासाठी पैसे पक्षाला किती देतो रे म्हणणारे आता तयार झालेले आहेत। गडाका काय त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 3-4 जे मंत्री झाले होते त्यांना एकदा जाऊन विचारा, हे तर त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा जात होते। आम्ही 40 वर्ष काम केलं, आमचा कधी वाढदिवसाचा साधा फोन सुद्धा नाही आम्हाला, आणि त्यांच्या वाढदिवसाला चार्टर घेऊन। ही जी काही पद्धत निर्माण झाली ना, या पद्धतीच्या नुसार त्यांनी केलेलं वक्तव्य होतं। आणि आज त्या बाईच्या घरावर काही महिला पाठवल्या म्हणजे तुमचं मर्दानकी दाखवताय तुम्ही? तुम्हाला स्वतःला मर्द समजता तुम्ही? अरे एक महिला बोलली काय, तिच्या अंगावर तुटून पडताय तुम्ही। आम्हाला बोलायला लावू नका जास्त। आणखीन त्याच्या खोलामध्ये जर आम्ही गेलो तर तुम्हाला मुश्किल होऊन जाईल, एवढं नक्की तुम्हाला सांगतो। या ज्या काही बाकीचे जे काही व्यवहार होतात, कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, कोण कोण असतं त्या तोडीबाजीला, हे सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत। परंतु सर्व शांत आहेत यासाठी की आपल्याला उगाच आणखीन त्यांना डिसावायचं नाही, उगाच आणखीन त्यांच्यावर आरोप करायचे नाही। आरोप करायला काही लागत नाही,
परंतु जे सत्य आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि म्हणून जे आजच्या घडीला जे चाललेलं आहे त्यामुळं तुमचा पक्ष आज रसा तळाला गेलेला आहे. सर्वांना माहिती आहे, काल आलेला माणूस तुमच्याकडे नेता होऊ शकतो, काल आलेल्या माणसाला तिकीट मिळू शकतं, काल आलेल्या माणसाला मानाची खुर्ची मिळू शकते, परंतु जो शिवसैनिक राबतोय ना त्याला तुम्ही काही देऊ शकत नाही. हे तुम्ही 100 वेळा जाहीरपणे सांगितलेलं आहे. मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही का? कारण की तुम्ही फाटके आहात. तुमच्याकडे देणं तुम्हाला देऊन आणखीन मला मोठं करायचं नाही, हा त्याच्यातला मतितार्थ आहे. म्हणून आम्ही एकदम चांगले आहोत, आम्ही कुठे कुणाचे एक पैसा खाल्लेला नाही, हे कोणीतरी शपथेवर सांगेल का? एकदा सांगा शपथ घेऊन की होय आम्ही एकाचाही 1 रुपया खाल्ला नाही. अरे तो संजय राऊत जो बडबड करतोय ना त्याच्यावर ईडीची रेट पडली होती. 10 लाख रुपये त्याला त्याच्यात घरामध्ये भेटले होते. एकनाथ शिंदे साहेबांनी ते दिले होते. कशासाठी? राम मंदिरासाठी. त्याच्यात चिठ्ठी त्याची सापडलेली. हे एवढे सुद्धा पैसे यांना कधी रामाच्या नावावर दिलेले पैसे सुद्धा यांना पुरले नाहीत. हे कसले स्वाभिमानाने सांगतायत. म्हणून आता तुम्ही किती जरी बडबड केली, किती जरी बोलले, तरी तुमचं सर्व पिक्चर हा लोकांसमोर आलेला आहे. शिवसेना प्रमुखाचे असलेले विचार, शिवसेना प्रमुखाची असलेली शिवसेना तुम्ही पार डुबवली. त्याचं वाईट आमच्या सारख्यांना वाटतं, आजही वाटतं. त्या शिवसेना प्रमुखाने लाखो शिवसैनिक उभे केले आणि तुम्ही आता तुमच्या आजूबाजूला अनेक दलाल उभे केलेले आहेत, हे एवढं मात्र निश्चित आहे. संजय राऊत यांनी नीलमताई गोरे यांच्यावरती जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की नीलमताई गोरे या निर्लज्ज आणि विकृत आहे. एका बाईला निर्लज्ज म्हणतोस? लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतो? आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका. ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना. म्हणून निर्लज्ज शब्द हा महिलांसाठी वापरू नका. महिलांचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही. नीलमताईबद्दल बोलायचं असेल, आमच्याबद्दल बोलायचं, वैयक्तिक बोला. तुम्ही या लेवलला जर बोलत असाल तर तो अख्ख्या महिलांचा सुद्धा अपमान आहे. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना एक पत्र दिलंय आणि गोरेताईंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळाने माफी मागावी. या ठिकाणी खंडणी घेऊन हे सगळे साहित्य संमेलन भरवले जातात असा आरोप केला. त्यांच्या विरोधात कोणीही कोणतंही वक्तव्य केलं रे केलं की ते खंडणी बहादर झाले, ते गद्दार झाले, ते खोकेवाले झाले, त्या पालापाचोळा झाले, ही टीका करण्याची आता त्यांची मागची जी सवय आहे तीच आता साहित्यिकाबद्दल सुद्धा ते वापरायला लागले. खंडणी घेऊन साहित्यिक संमेलन भरवत आहेत. मग तुम्ही जर त्या संमेलनामध्ये अनेक वेळा मिरवलेले आहात, तुमचे नेते मिरवलेले आहात, त्या टायमाला तुम्ही खंडणी दिली होती का? तुम्ही खंडणी देऊन गेले होते का कार्यक्रमाला? अरे ज्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कधी काळी माननीय बाळासाहेब ठाकरे बसायचे, त्या इतक्या पवित्र व्यासपीठाला तुम्ही अशा पद्धतीने हिन करताय, त्याची प्रतिमा घालवतायत. म्हणून आता यांच्या विरोधामध्ये प्रत्येक जण बोलतोय हे यांना रुचत नाही. ठाकरे गटाकडून आता प्रश्न करण्यात येतोय की जर का मर्सिडीज द्यायचे पदासाठी तर मग नीलमताईंना इतकी वर्ष इतकी पदं दिली तर मग नीलमताईंनी किती गाड्या दिल्या? मग आता यांच्याकडे असलेल्या गाड्या ज्या आहेत ना गाड्या, त्या कोणाच्या नावावर सांगा? इतक्या गाड्या ज्या फिरतात ना ताफा, हा कुणाच्या नावावर आहेत? ज्या संजय राऊतकडे ज्या गाड्या आहेत त्या कुणाच्या नावावर आहेत ते त्यांनी सांगावं. बोलायला लावू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा. कोणी गाड्या दिल्यात, कोणी काय काय दिले ना, ते एक जण जर बोलायला लागलं तर दिवस पुरणार नाही. उगाच आपली पोल खोलू नका. रॅप केलेल्या कागदामधल्या जी काही तुमची वस्तू आहे ती तशी सांभाळून ठेवा. ती इज्जत रॅपिंग जर उघडलं ना तर तुमची इज्जत खुल्यात जाईल आणि मग सर्व महाराष्ट्र तो उघड्या डोळ्यांनी पाहिजे. शरद पवारांवर पण टीका करतात संजय राऊत. म्हणतात की राजकीय चिकलपिकीसाठी शरद पवार हे तितकेच जबाबदार आहे. शरद पवार टीका करता? मोठा माणूस, ग्रेट माणूस आहे बाबा. संजय राऊत सारखा मोठा माणूस नाहीये. त्याला कुणाच्या विरोधात काही बोलायची मुभा आहे. शरद पवारच्या चपलीची ज्याला सर नाही तो शरद पवार टीका करतोय. त्यांच्याच खांद्यावर ते खेळत होते, पायाजवळ बसत होते. पवार साहेब
मुख्यमंत्री करा, पवार साहेब सरकार वाचवा, त्यांच्या विरोधात बोलणारी यावला म्हणून यांना आता नीतिमत्ता राहिलेली नाही. मला वाटतं पवार साहेब सुद्धा याचा योग्य तो उत्तर त्यांना देतील. तुम्ही मगाशी म्हटलात की पैसे घेऊन तिकीट वाटप केले, या विधानसभेमध्ये किती तिकीट अशी वाटली? मी माझ्या जिल्ह्यापुरतंच सांगितलं तुम्हाला. महाराष्ट्राचं तर वेगळं चित्र आहे. म्हणून तर यांचा आकडा जो कमी झालाय ना, त्याचं कारणच ते मुळात की यांनी पैसे दिले तर त्यांना तिकीट द्यायचं, ही यांची मानसिकता होती. मला सांगा ना, 8 दिवसापूर्वी आलेला माणूस तुमचा उमेदवार कसा होऊ शकतो? एखादा चुकून होऊ शकतो. आमच्या जिल्ह्यामध्ये 4-4 उमेदवार कुठे गेले ते शिवसैनिक? शिवसैनिकांना सन्मानाने उभे राहा, हिमतीने उभे राहा, आपण आता यांना गाडून टाकू आणि तिकीट दुसऱ्याला देऊ, ही कोणती पद्धत आहे? आमच्या वेळेला मला तिकीट देताना शिवसेना प्रमुखांनी माझ्या विरोधात अनेक दिग्गज लोक तिकीट मागायला आले होते. त्यांनी फक्त मला हे संजय बाळ इकडे ये, जा तुला निवडणूक तिकीट देतोय, तू निवडणूक लढ, असे म्हणणारे शिवसेना प्रमुख कुठे? आणि इथं खोके आल्याशिवाय तिकीट न देणारे आता हे पक्षाचे नेते कुठे? म्हणून हा फरक आता झालेला आहे, हे यांनी मान्य केलं पाहिजे. साहेब, उद्धव ठाकरेंच्या नावावरती पब्लिक डोमेनमध्ये 3 मर्सिडीज दिसत आहेत. ती एक सातारा आरटीओची आहे, एक आणि 2 मुंबईच्या आहेत. तर नेमक्या या मर्सिडीज कोणी दिल्या या संदर्भात आता प्रश्न विचारले जात आहेत. आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, कोणी दिल्या, कशा दिल्या. फक्त मर्सिडीज पुरतच नका ठेवू, बाकी बी इतर गाड्या आहेत ना, तर फक्त मर्सिडीजच आहेत का? त्या गाड्या कुणी कशा दिल्यात, कुणाच्या नावावर आहेत, ज्या गाड्यामध्ये तुम्ही आता बसताय ती गाडी कुणाच्या नावावर आहे, हे सगळं विचारा ना तुम्ही. म्हणून एखाद्या महिलेने बोलल्याबरोबर तिच्यावर रणरांगेच्या 5-6 जणी जाऊन आरडणं, गोंधळ घालणं आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल तुमची इमेज फार चांगली होते, हे चुकीचा भ्रम आहे तुमचा. असं केल्याने काही घडत नाही. लोकांना माहिती आहे, प्रत्येक शिवसैनिकाला सुद्धा माहिती आहे. नावं शोधून काढलेली आहेत आम्ही साहेब. त्यामध्ये एक नाव जे आहे हे गोडाकेंचं आहे, दुसरं आहे हे अजय नाईक आहे आणि तिसरं प्रबोधन प्रकाशनचं आहे. तर हे गोडाके आणि अजय नाईक कोण आहे ज्यांच्या नावावरती 2 मर्सिडीज? आता हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं संजय राऊत चांगल्या पद्धतीने देऊ शकतो ना, यांच्याकडून घ्या आता उत्तर. अहो हे तर दिसणारे वस्तू आहेत, ज्या लंपास करणाऱ्या वस्तू त्या कुठे गेल्या? ते खोकेन ते कंटेनर कुठे आहेत? त्याचं काय झालं? मंत्रीपद एका रात्रीमध्ये कॅबिनेट मंत्री बनवणारा माणसाला असंच करता का तुम्ही? योगदान होतं पक्षामध्ये काही का? पक्षाचे म्हणून तो काही निवडणूक लढला होता? विचारा एकदा, काय झालं होतं? असं तुम्हाला काय स्वप्नात आलं होतं ताबडतोब कॅबिनेट मंत्री करायचा? हे सर्व विदाऊट व्यवहाराचं होत नसतं, हे सर्वांना माहिती आहे. साहेब, हा व्यवहार तुम्ही म्हणता व्यवहार व्हायचा, पैसे घेतले जायचे, हा व्यवहार आणि पैसे नेमके कशा स्वरूपात घेतले जायचे, त्याचे काही पुरावे भविष्यामध्ये दिले जातील का? पैसे कसे घेतले जायचे? पैसे घेतले जातात, ते कसे घेतले जायचे हे दीपक केसरकरांना सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि ज्यांनी दिले त्यांना सुद्धा विचारू शकतात. तुम्ही नारायण राणे साहेबाला विचारू शकता. बाकी इतर अनेक लोकांची नावं मी घेऊ शकतो, त्यांना विचारा तुम्ही. ऐन वेळेला कुणाचा पत्ता कसा कट केला जातो हे त्यांना विचारा. आणि म्हणून आता पैशाशिवाय राजकारण नाही, हे ज्यांचा धंदा म्हणून ज्यांनी राजकारणाकडे पाहिलेलं आहे त्यांना त्याच्याशिवाय काही दिसतही नाही. तुमचा काही वैयक्तिक अनुभव? माझं नाही, माझं शिवसेना प्रमुखांनी दिलेले तिकीट आहेत माझे. शिवसेना प्रमुखांनी मला विचारलं होतं, तुम्हाला काही मदत पाहिजे का संजय तुला? हे म्हणणारा नेता आहे ते. त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही आमदार मंत्री आज त्यांच्याच आशीर्वादाने इथं बसलेलो आहे. ते कुठे, बाकीचे कुठे, त्यांची बरोबरी सुद्धा कोणी करू शकणार नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये आता रश्मी ठाकरे देखील ऍक्शन मोडवर आले आहेत. त्या स्वतः बैठक घेणार आहेत आणि जे आंदोलन करायचं आहे पुण्यामध्ये त्याचं मार्गदर्शन त्या करणार आहेत. रश्मी वहिनींनी निश्चित बैठका घेतल्या पाहिजेत आणि हे जे काही आजूबाजूचे जे दलाल आहेत त्यांना समज दिली पाहिजे. ज्यांच्यामुळं पक्षाचं वाताहत झाली, ज्यांच्यामुळं पक्ष डुबलाय, त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अपेक्षा त्यांच्याकडून ही आहे. कोणी आरोप केले तर ते करण्यामागं कोण किंवा ते करायला का भाग पाडले त्यांना, याचा सुद्धा तपास त्यांनी केला पाहिजे. मला वाटतं चांगली घटना आहे. अशा घटनेमध्ये जर आपली बदनामी होत असेल आणि आपल्या नावावर जर कोणी आणखीन खंडणी घेत असेल तर त्याचा सुद्धा विचार त्यांनी केला पाहिजे. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाही. आज सुद्धा कोर्टात अपील केलं जाणार आहे. कुठेतरी सरकारवरती दबाव असताना सुद्धा दोन्ही नेत्यांच्या बाबतीत, मंत्र्यांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही.
हे बघा, राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आहेत, धनंजय मुंडे आहेत. मागे आम्ही सांगितलं की याचा निर्णय पक्षाचे प्रमुख म्हणून अजितदादांची ही जबाबदारी आहे आणि अजितदादा जो निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे, म्हणून त्या निर्णयामध्ये आम्ही पडणार नाही. कोकाट्या संदर्भामध्ये त्यांना जी कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे, एका कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याला अपील हा एक प्रकार असतो. त्या अपीलमध्ये जर ते गेले तर त्यांना आपल्याला त्यांची बाजू मांडायला न्यायालयाकडे संधी असते आणि म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा इन बिटवीन आपल्याला जर काही करायचं असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तर ते अजितदादाच घेऊ शकतात. खरं तर देवेंद्र फडणवीस आणि मोदीजी यांच्यामध्ये जी महत्वाची बैठक झाली त्यामध्ये स्वच्छ पारदर्शक प्रशासन असलं पाहिजे, त्याबाबत कोणाचीही गय करू नका असे आदेश त्यांनी भाजपच्या प्रमुखांना दिलेले आहेत. तरी सुद्धा कारवाई केली जात नाही. एकीकडे ही बैठक घेतली जाते ज्याच्यामध्ये मोदींनीच स्वतः सूचना दिलेल्या पाहायला मिळतात. मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीसांचीच नाही तर आमच्या सर्व आमदारांची, मंत्र्यांची सुद्धा बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये कडक सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. आमदारांना किंवा मंत्र्यांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करावं, याच्या सगळं जवळपास 2.5 तास ते आमच्याशी गप्पा त्यांनी मारलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने हा राजकारभार चालू आहे. परंतु अशा जे काही 1-2 घटनामध्ये घडलेल्या आहेत त्या एका पक्षाशी निगडीत असल्यामुळं मला वाटतं देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब हे बसून याच्यावर निर्णय जरूर घेतील. साहेब, सुरेश दसांचं एक वक्तव्य आहे की शिवसेनेला शिवसेनेची मतं मिळाली, पण फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे पाहून शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मतदान झालं. सुरेश दसांनी त्यांच्या पक्षाबद्दल चांगलं बोलावं यात काही गैर नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय ही निवडणूक एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात लढवली गेली. हे दोन्ही नेते मान्य करतील आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे 24/7चं काम केलं त्याला प्रचंड जो काही प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळं म्हणजे पूर्वी कधी न घडलेलं यावेळेला घडलं आणि इतक्या बहुमतामध्ये सरकार आलं. त्याला क्रेडिट गोज टू एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांचं वक्तव्य आहे की मला हलक्यात घेऊ नका. काल अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र एकाच व्यासपीठावर होते आणि त्यावेळी अजितदादांनी हा संदर्भ काढला आणि म्हणाले की ते नेमके कुणाला म्हणाले कळालंच नाही. त्यावर शिंदेंनी पण म्हटलंय की अजितदादा यांना माहिती आहे की कुठे थांबायचं आणि कुठे पैसे द्यायचे. अजितदादांकडे तिजोरीची चावी आहे. अजितदादाला जे काही बोललं ते स्टेटमेंट त्यांनी जे केलं एकनाथ शिंदे साहेबांनी ते 2.5 वर्षापूर्वीच्या असलेल्या सरकारबद्दल होतं. परंतु तरी एकनाथ शिंदे साहेब हे असं रसायन आहे त्याला कुणीही हलक्यात घेऊ नये हे सांगायचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं ज्याला कोणाला इशारा द्यायचा असेल तो इशारा समजा किंवा त्यांचा असलेला स्वभाव हे पुन्हा त्यांनी अधोगत केलेला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची दोघांची भेट या काही महिन्यांमध्ये खूप जास्त वेळा होत आहे. कुठेतरी असं 3 भेटी झाल्या. राजकारण चर्चा लागली. येऊ द्या ना, भाऊ आहेत. उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे भाऊ आहेत. हे नातं जर जोडलं गेलं तर त्यात काय गैर नाही आहे. चांगल्या कार्यक्रमामध्ये भेटले पाहिजे. आणि आता राजसाहेब तर केव्हाही भेटायला जायचे. दवाखान्यात ते ॲडमिट असताना स्वतः राजसाहेबांनी गाडी चालून त्यांना मातोश्रीवर आणलेलं आहे. परंतु आता उद्धव साहेब भेटतात ही बातमी होऊ शकते, राजसाहेबाबद्दल होऊ शकत नाही. राजसाहेबाचा स्वभाव भेटण्याचा होता, आजही आहे, कालही होता. म्हणून आता हे नातं जवळ आलं तर आम्हालाही आनंदच आहे. आज शाही स्नानासाठी उपमुख्यमंत्री आणि आमदार प्रयागराजला संस्कृती आहे. कुंभमेळ्याला जगभरातून लोक गेलेत. जवळपास 60 कोटीच्या वर लोकांनी तिथं स्नान केलेलं आहे आणि मला वाटतं शिंदे साहेब बी आम्हा बाकी सर्व लोकांना घेऊन गेलेले आहेत. एक पवित्र ठिकाणी स्नान करून पुन्हा एक चांगल्या कामाची जोमाने सुरुवात करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.